सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। देवळाली गाव येथे हॉस्पिटल झोनमध्ये बेशिस्त भरणाऱ्या आठवडे बाजारासंदर्भात युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्याम गोहाळे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची आज दिनांक 8 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता भेट घेऊन निवेदन दिले। गेल्या अनेक वर्षांपासून देवळाली गाव येथे सोमवारी आठवडे बाजार भरत असतो, परंतु काही बाहेरील भाजी विक्रेते तसेच अनधिकृत हातगाड्याभर रस्त्यावर उभी केल्याने दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण होते। याच परिसरात 6 ते 7 मोठमोठी रुग्णालये आहेत, त्यामुळे अनेक रुग्णवाहिका या रस्त्यानेच रहदारी करत असतात। असाच एक व्हिडिओ काल दिनांक 7 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास रुग्णवाहिका तब्बल अर्धा तास या वाहतुकीतून मार्ग काढताना व्हिडिओमध्ये कैद झालाय। सदर रस्त्याचे रुंदीकरण सुद्धा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। बेशिस्त हातगाडे व रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना बंदी घालून बाजाराचे तात्काळ नियोजन व शिस्तबद्ध पद्धतीने करण्याची मागणी केली आहे। हॉस्पिटल झोनमध्ये अशा प्रकारचे बाजार भरू नयेत यासाठी कठोर नियमावली मनपाने तयार करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। तसेच तातडीने प्रतिसाद मिळाला नाही तर मोठे जन आंदोलन उभे करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। कालच जागर जनस्थान या लोकप्रिय वृत्तवाहिनीने सोमवार बाजारपेठेसंदर्भात जे वृत्त प्रसारित केलं, आपण जर बघत असाल तर काल सोमवार बाजार होता आणि त्या ठिकाणी त्या बाजाराचा जो व्यास आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला गेल्यामुळे अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत आहे। काल जर आपण बघत असाल तर काल त्या ठिकाणाहून एक रुग्णवाहिका जात असताना तिला त्या रस्त्यातून मार्ग काढण्यासाठी तब्बल 25 ते 30 मिनिटं हा कालावधी लागला, त्यामुळे त्यामधील पेशंटची स्थिती ही जास्त झाली होती। आपण जर बघत असाल तर स्थानिक नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। आजूबाजूला जवळपास 5 ते 6 हे मोठे रुग्णालय आहेत, तसेच नाशिक महानगरपालिकेचं मोठं रुग्णालय आहे। येत्या काळात येणारा सिंहस्थ कुंभमेळा असेल, तसेच अनेक महापुरुषांच्या जयंत्या मागील काळात सोमवारच्या दिवशी आलेल्या आहे आणि येत्या सोमवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि ती सोमवारचे येत असल्यामुळे या ठिकाणी जो बाजारपेठेचा जो परिसर आहे हा मोठ्या प्रमाणात व्यापला गेल्यामुळे तेथे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। या बाजारपेठेचा साचेबंद पद्धतीने एक मास्टर प्लॅन तयार करून तो भरवला जावा या मागणीसाठी आज आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर मॅडमची आज भेट घेतली आणि त्यांना सर्व परिस्थिती आम्ही समजावून सांगितली। त्यानंतर माननीय अतिरिक्त आयुक्त महोदयांनी सदर परिसराचा दौरा करून हा बाजार कसा योग्य पद्धतीने भरवता येईल यासाठी आपण उपाययोजना करू असे यावेळी आम्हाला आश्वासित केले। येत्या काळात जर या बाजारपेठेचं जर नियोजन नाही झालं तर मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व परिसरातील नागरिक असतील, सर्वपक्षीय असतील, सेवाभावी संस्था असतील, या ठिकाणी मोठ्या जन आंदोलन या ठिकाणी उभं करू। धन्यवाद।